आपल्या व्हॉट्सअपवरून आपण जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला फोटो आणि व्हिडिओ पाठवतो तेव्हा तो व्हिडिओ एकदम ब्लर जातो, चांगल्या क्वालिटीचा जात नाही। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जे आपलं व्हॉट्सअप आहे ना ते 4K आणि फुल HD क्वालिटीला सपोर्ट करत नाही। त्यासाठी काय करायचं आहे, चांगल्या क्वालिटीमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाठवायचे असतील तर बघा इथे 3 डॉटवर जायचं आहे, खाली सेटिंग आहे त्यावर क्लिक करायचं आहे। इथे बघा खाली स्टोरेज आणि डाटा आहे त्यावर क्लिक करा। त्याच्यानंतर मीडिया अपलोड क्वालिटी इथे बाय डिफॉल्ट स्टँडर्ड क्वालिटीवर असतं, तिथे HD क्वालिटीवर सेव्ह करा। ओके, त्याच्यानंतर खालचं जे ऑप्शन आहे ना HD क्वालिटी हे सुद्धा ऑन करा आणि सेव्ह करा। ही झाली पहिली सेटिंग। त्याच्यानंतर दुसरी सेटिंग असे, जेव्हा पण आपण एखाद्या व्यक्तीला फोटो व्हिडिओ पाठवतो ना तेव्हा डायरेक्टली असं आपण काय करतो, डायरेक्टली सिलेक्ट करतो आणि असं डायरेक्टली पाठवतो। तर अशा पद्धतीने अजिबात फोटो पाठवू नका, एकदम ब्लर होतो। त्याऐवजी काय करायचं, या आयकॉनवर क्लिक करायचं, इथे डॉक्युमेंट फाईलवर जायचं आहे आणि इथे ह्या ज्या आडव्या 3 रेषा आहेत त्याच्यावर क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर परत आडव्या रेषेवर क्लिक करायचं आणि इथे बघा तुम्हाला इमेजेस, व्हिडिओ, ऑडिओ, डॉक्युमेंट जे काही डाउनलोड केलेले फाईल्स आहेत ते पाठवायचे असतील तर त्यावर क्लिक करा। मला सध्या इमेज पाठवायचा आहे किंवा व्हिडिओ पाठवायचा आहे समजा फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यानंतर इथे बघा दिस वीक आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे जे काही लेटेस्ट व्हिडिओ फोटो असतील ना ते तुम्हाला सिलेक्ट करता येईल। तर मी परत आता इमेजेसवर जातो आहे, दिस वीकवर जातो आहे आणि मला एक फोटो पाठवायचा आहे, तो मी सिलेक्ट केला आणि डायरेक्टली पाठवला। आता या पद्धतीने जर तुम्ही एखादी फाईल पाठवली तर एकतर अजिबात कॉम्प्रेस होत नाही, जी साईज ॲक्च्युअल आहे त्या फाईलची, त्या व्हिडिओची, त्या फोटोची, तर ॲक्च्युअल साईजमध्ये समोरच्याला तो व्हिडिओ पोहोचतो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, व्हॉट्सअपला जी साईज आहे ती मॅक्झिमम 2 GB पर्यंतच पाठवता येते, त्याच्यावरची पाठवता येत नाही। फक्त ही जी टिप आहे ना, ही टिप जर वापरली तर समोरच्याला ॲक्च्युअल रिअल फाईलमध्ये तुम्ही तुमचं फुटेज, व्हिडिओ, इमेज पाठवू शकता। धन्यवाद।